कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट्स, दोन सेटचा कार्टेशियन प्रोडक्ट. हा कार्टेशियन प्रोडक्ट समजा ए आणि बी हे जर दोन सेट असतील तर त्यांचा कार्टेशियन प्रोडक्ट डिनोट केला जातो ए क्रॉस बी किंवा बी क्रॉस ए या नोटेशनने. त्याला रीड करतानाही ए क्रॉस बी किंवा बी क्रॉस ए असं आपण रीड करतो. व्हॉट इज दिस कार्टेशियन प्रोडक्ट? बेसिकली Cartesian product of two sets A and B is the set of all possible ordered pairs. Set of all possible ordered pairs from A to B. Set of all possible ordered pairs from A to B. Ordered pair म्हणजे काय? अशी पेअर की ज्यामध्ये क्रम महत्त्वाचा असतो. म्हणजे या पेअर्स, यात पहिला एलिमेंट कोण आणि दुसरा एलिमेंट कोण याला इम्पॉर्टन्स आहे. एलिमेंटची जागा बदलली की त्याचा अर्थ बदलणार आहे. अशा प्रकारच्या पेअर्स म्हणजेच असतात ऑर्डर्ड पेअर्स. या प्रकारच्या पेअर्सला म्हणायचं ऑर्डर्ड पेअर्स. आता सेट ऑफ ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेअर्स म्हणजे फ्रॉम ए टू बी. याचा अर्थ काय? ए या सेटमधल्या प्रत्येकाची बी या सेटमधल्या प्रत्येकासोबत जोडी बनवायची. ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेअर्स म्हणजे ए या सेटमधल्या प्रत्येकाची बी या सेटमधल्या प्रत्येकासोबत जोडी बनवायची. तर फ्रॉम ए टू बी म्हणजे काय? तर त्या पेअरमधला, त्या जोडीमधला पहिला एलिमेंट हा ए या सेटमधला पाहिजे आणि दुसरा एलिमेंट हा बी या सेटमधला पाहिजे. जर ए क्रॉस बी फाइंड करायचा असेल तर ऑर्डर्ड पेअर्स ए टू बीच पाहिजेत. आणि जर बी क्रॉस ए फाइंड करायचा असेल तर ऑर्डर्ड पेअर्स बी टू ए पाहिजेत. बी टू ए म्हणजे पहिला एलिमेंट बी या सेटमधला पाहिजे, दुसरा एलिमेंट ए या सेटमधला पाहिजे. म्हणजे आपण ए क्रॉस बी डिफाईन कसा होतो? एक्स कॉमा वाय सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए, वाय बिलॉंग्स टू बी. x comma y such that x belongs to A, y belongs to B. म्हणजे अशा ऑर्डर पेअरचा सेट की ज्यातला x म्हणजे पहिला एलिमेंट A मधला आहे, y म्हणजे दुसरा एलिमेंट B मधला आहे. आता जर आपण B क्रॉस A यालाच डेफिनेशन फॉर्ममध्ये लिहायचं म्हटलं तर ते कसं डिफाईन करणार? x comma y such that x belongs to B, y belongs to A. म्हणजे यात पहिला एलिमेंट बी या सेटमधला पाहिजे, दुसरा एलिमेंट ए मधला. त्याला y कॉमा x नाही लिहायचं, x कॉमा yच लिहायचं जनरल नोटेशनला. पण तो पहिला एलिमेंट बी मधला पाहिजे, दुसरा एलिमेंट ए मधला पाहिजे. या प्रकारे आपण ए क्रॉस बी, बी क्रॉस ए डिफाईन करू शकतो. आता ॲक्च्युली ते लिहायचे कसे? तर ए क्रॉस बी म्हणजे ए या सेटमधल्या प्रत्येकाची बी या सेटमधल्या प्रत्येकासोबत जोडी तयार करायची. म्हणजे 1p 1q 1r झाले 3. 3p 3q 3r, 5p 5q 5r, 7p 7q 7r. देन बी क्रॉस ए. बी क्रॉस ए साठी पहिला एलिमेंट यातला, दुसरा यातला. P1
P3 P5 P7 किंवा Q1 Q3 Q5 Q7 R1 R3 R5 R7 या प्रकारे आपण हे B क्रॉस A आणि A क्रॉस B लिहू शकतो. ओके. आता जर आपण हे A क्रॉस B आणि B क्रॉस A ऑब्झर्व केले तर हे दोन्ही सेट डिफरंट आहेत. याचा अर्थ क्रम महत्त्वाचा आहे. हे दोन इक्वल येतीलच असं नाही, मोस्टली ते नसतातच इक्वल. ओके. तर आधी इथपर्यंतचा पार्ट आपण नोट डाऊन करू, मग पुढे चालू. राईट डाऊन देन. हेडिंग टाका कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट्स. कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट्स. त्यात आधी डेफिनेशन आपण लिहिणार आहेत ऑर्डर्ड पेअरची. ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय असं एक सब हेडिंग टाका. ऑर्डर्ड पेअर. इन दैट राइट डाउन a pair of elements, a pair of elements in the form a comma b, small a comma b, where the order in which they are represented, order in which they are represented is important, is called ordered pair, is called ordered pair. Next line, Cartesian product. Cartesian product. If A and B, capital A and B, are any two sets, then their Cartesian product, denoted by A cross B is the set of set of all possible ordered pairs from A to B,
Heat sink. All possible ordered pairs from A to B, that is हे लिहा बॉक्समधलं A क्रॉस B आणि नंतर परत B क्रॉस A पण लिहा. फॉर एक्झाम्पल ए हा सेट लिहा, बी हा सेट लिहा, ए क्रॉस बी, बी क्रॉस ए हे दोन तयार करा. राइट डाउन दिस ए बी, ए क्रॉस बी, बी क्रॉस ए. घ्या मग आता एक एक्झाम्पल. Let A denote the set element, suppose 1 2 3, and B denote the set, that is suppose 5 7. ओके, नाउ वी हॅव टू राईट ए क्रॉस बी. यात काही एलिमेंट कॉमन पण असू शकतात, असं काही नेसेसरी नाही. ए क्रॉस बी सांगा सेट एलिमेंट 1,5 1,5 1,7 1,7 2,5 2,7 2 5 2,7 7 3,5 3,7 3 5 3 7. यात ए या सेटमधल्या प्रत्येकाची बी या सेटमधल्या प्रत्येकासोबत आपण जोडी घेतली. 1 5 1 7 2 5 2 7 3 5 3 7. ओके, yes. देन बी क्रॉस ए, बी क्रॉस ए 5 1 बी टू ए म्हणजे बीच्या प्रत्येकाची एच्या प्रत्येकासोबत जोडी घ्यायची. काय येईल सांगा? 5 1 5 1 5 2 5 2 5 3 5 3 7 1 7 1 7 2 7 2 7 3 7 3. ओके, आता जर आपण ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए लिहू शकतो, तर याच प्रकारे आपण ए क्रॉस ए पण लिहू शकतो. ए क्रॉस ए म्हणजे काय? द सेट ऑफ ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेअर्स फ्रॉम ए टू ए. तर फ्रॉम ए टू ए म्हणजे काय? तर ए या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटची ए या सेटमधल्याच प्रत्येकासोबत ऑर्डर्ड पेअर घ्यायची. सेट ए मधल्या प्रत्येकाची ए मधल्याच प्रत्येकासोबत ऑर्डर्ड पेअर घ्यायची. ए क्रॉस बी ला आपण काय केलं? एच्या जोड्या बी सोबत घेतल्या. बी क्रॉस ए बीच्या जोड्या ए सोबत घेतल्या. आता ए क्रॉस ए साठी यातल्याच एलिमेंटची प्रत्येकाची यातल्याच प्रत्येकासोबत जोडी घ्यायची. म्हणजे काय?
समजा पहिला एलिमेंट आहे 1, 1, 1, 1, 2, 1, 3. 1 ची जोडी प्रत्येकासोबत झाली. आता 2, 2 ची जोडी पण प्रत्येकासोबत घ्यायची. आता इथे 2, 1 पण येणार. 1, 2 आणि 2, 1 हे डिफरंट आहेत, कारण हे ऑर्डर्ड पेअर आहे. जर पॉवर सेट आठवत असेल कुणाला, तर पॉवर सेटमध्ये आपण यांचे सेट लिहित असतो. 1, 2, 1, 3 वगैरे असे, बरोबर आहे. ते सेट असतात, त्यामुळं तिथं 1, 2 आणि 2, 1 सारखेच येतात. पण इथं सेट नाही आहेत, ह्या ऑर्डर्ड पेअर आहेत. त्यामुळं 1, 2 वेगळा, 2, 1 वेगळा, तो लिहावा लागेल सेपरेटली. जसं 1 ची प्रत्येकासोबत जोडी घेतली, आता 2 ची प्रत्येकासोबत जोडी काय होईल? 2, 1, 2, 2, 2, 2, 2, 3, 2, 3. नंतर 3, 1, 3, 1, 2, 3, 3, 3, 2, 3, 3. चला, बी क्रॉस बी काय होईल? 5, 5, 5, 5, 5, 7, 5, 7, 7, 5, 7, 5, 7, 7. 7, 7. ओके. या प्रकारे आपण कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट लिहू शकतो. कार्टेशियन प्रोडक्ट कसे लिहायचे कळले आपण सर्वांना? हो. आता पुढची स्टेज, ए या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? 3, 3. बी या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? 2, 2. म्हणजे एन ऑफ ए इक्वल टू आहे 3, एन ऑफ बी इक्वल टू आहे 2. मग ए क्रॉस बी या सेटमध्ये किती एलिमेंट आले? 6, 6, आणि बी क्रॉस ए मध्ये किती एलिमेंट आले? 6, कारण 3 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे किती? 6, आणि 2 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे 6. 6. ओके. त्यानंतर ए क्रॉस ए मध्ये किती एलिमेंट आले मोजा हे? 9, ए क्रॉस ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बरोबर. कारण ए मधले 3, पुन्हा ए मधले 3, 3 इंटू 3 9, बरोबर. बी क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट आले? 4, 4. म्हणजे एन ऑफ ए क्रॉस बी इक्वल टू आपण लिहू शकतो एन ऑफ ए मल्टिप्लाइड बाय एन ऑफ बी. दॅट इज द युजफुल रिझल्ट. म्हणजे त्याला इन जनरल असं लिहिलं जातं, इफ एन ऑफ ए इक्वल टू एम, एन ऑफ बी इक्वल टू एन, then एन ऑफ ए क्रॉस बी इक्वल टू काय येईल? MN, एम इंटू एन. एन ऑफ बी क्रॉस ए पण तेवढाच येणार. एन ऑफ ए क्रॉस ए काय येईल? M square, एम इंटू एम म्हणजे एम स्क्वेअर. आणि एन ऑफ बी क्रॉस
बी किती येणार? n square. एन स्क्वेअर. आणि एन ऑफ बी क्रॉस ए mn. तो पण एम एनच. These are the important results from this section. त्यामुळे हा एक थेरॉटिकल पॉईंट म्हणून ॲड करायचा आहे. आणि हे आणखी एक ॲडिशनल एक्झाम्पल. टेक डाऊन दिस. पहा, याच्यामध्ये मागच्या एक्झाम्पलला पण तुम्ही चेक करून बघा एकदा. त्यात ए मध्ये किती एलिमेंट होते? 4. बी मध्ये 2. आता बघा ए क्रॉस बी मध्ये किती आलेत? 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आले. बी क्रॉस ए मध्ये पण तेवढेच आले. एलिमेंट वेगळेत पण संख्या तेवढी आहे. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो यामध्ये एन ऑफ ए क्रॉस बी इक्वल टू एन ऑफ बी क्रॉस ए. पण ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए हे दोन सेट सारखे आहेत का? नाही. ते दोन सेट सारखे नाही आहेत, इक्वल नाही आहेत, पण ते इक्विव्हॅलंट आहेत. कळला डिफरन्स? कुठे काय अप्लाय करायची कन्सेप्ट? ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए हे दोन सेट इक्वल नाही आहेत, पण ते इक्विव्हॅलंट आहेत. कारण त्यांच्यातले एलिमेंट सारखे नाही आहेत, पण एलिमेंटची संख्या सारखी आहे. ओके, तर आधी हे नोट डाऊन करा. आणि मग तो नेक्स्ट पॉईंट ॲड करता येईल. हे एक्झाम्पल लिहा वाटल्यास आधी, आणि मग एक नोट म्हणून हा एक पॉईंट आणि पुढचा एक पॉईंट आपल्याला लिहायचा आहे. हा एक पॉईंट नोट डाऊन केला आहे. हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतरच्या पॉईंट लिहा. ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. But n of a cross b equal to n of b cross a. n of a cross b equal to n of b cross a. म्हणजे हे दोन सेट इक्वल नसतात, पण त्यांच्यामधल्या एलिमेंटची संख्या इक्वल आहे. ओके. Yes. आता हे कार्टेशियन प्रोडक्ट जे आहे याचा आपल्याला काय यूज आहे? तर हीच ॲक्च्युली आपल्या रिलेशन्स या सेक्शनची सुरुवात आहे. Relations. What is mean by relations? For this one, consider set A having the elements 1, 2, 3, 4 and 5. And B is the set having the elements, suppose A, B, C, D.
Okay, now we can write A cross B for this. Yes. काय होतील A क्रॉस B या सेटचे एलिमेंट्स? 1A, 1A, 1B, 1B, 1C, 1D. 1C, 1D, 2A, 2A, 2B, 2B, 2C, 2D, 2C, 2D. 2D, 3A, 3A, 3B, 3B, 3C, 3C, 3D. 3D, 4A, 4A, 4B, 4B, 4C, 4C, 4D. 4D, 5A, 5A, 5B, 5B, 5C, 5C, 5D. 5D. किती एलिमेंट असतील हे सगळे मोजा बरं. 20. गरज नाही मोजायची. ए ची संख्या 5 आहे, बी चे एलिमेंट 4 आहेत. 5 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे 20 येणार. बरोबर. ए क्रॉस बी या सेटमध्ये किती एलिमेंट आले? 20 एलिमेंट्स. नाउ व्हॉट इज दिस रिलेशन मीन्स? रिलेशन इज अ सेट let we denote it by R किंवा R1, R2, R3 वगैरे असे नोटेशन्स त्याला वापरले जातात. रिलेशन R फ्रॉम A टू B म्हणजे इथेही डायरेक्शनला इम्पॉर्टन्स आहे. रिलेशन डिफाईन कसा होतो? रिलेशनचा सेट कसा डिफाईन होतो? Relation R from A to B is any subset of A cross B. That's it. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. एनी सबसेट ऑफ A क्रॉस B याचा कोणताही सबसेट लिहा, तो सबसेट म्हणजे एक रिलेशन असतं. या सेटचा कोणताही सबसेट लिहिला आपण तर तो सबसेट म्हणजे एक रिलेशन असतं. म्हणजे समजा आपण याचा सबसेट लिहायचा म्हणजे यातलेच कोणतेही एलिमेंट उचला. समजा असा एखादा सेट आहे की ज्यात एलिमेंट्स आहेत 1, B, 1, C, 2A, 2B, 3C, 4B, बस एवढेच घेऊ आपण. आता बघा हे सगळे एलिमेंट याच्यामध्ये आहेत का नाही? हो. आहेत. म्हणजे हा याचा सबसेट आहे. हो. सो दिस इज रिलेशन. रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. म्हणजे हा सेट याचं सबसेट आहे, त्याच्यामुळे हा सेट म्हणजेच एक रिलेशन झालं. आता असे कितीही रिलेशन्स तयार करता येतील आपल्याला, बरोबर आहे. याचे कितीतरी सबसेट तयार होतील ना, कितीही रिलेशन्स तयार करता येतील. समजा आपण ह्या रिलेशनला R1 म्हटलं, R2 हे एक रिलेशन घेऊ समजा आपण A to Bच.
त्यात इलिमेंट आहेत सपोज 1D 1C 1B 2D 2C 3B 3D 5A 5C. हा झाला समजा. हा पण याचा सबसेट आहे हो. याचा. हे पण एक रिलेशन झालं बरोबर. एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी इज कॉल्ड रिलेशन आर फ्रॉम ए टू बी. आधी ही डेफिनेशन एका वाक्यात लिहा, कारण ते रायटिंग मधलं वर्डिंग तुम्हाला आपल्या भरपूर ठिकाणी यूज करायचं आहे. राईट ऑफ हेडिंग टाका रिलेशन्स. If A and B are any two sets, if A and B are any two sets, then relation capital R from A to B, capital R from A to B, ब्रॅकेट मध्ये लिहा हे नोटेशन. मग आता ज्या वेळी इथून पुढे आपण आर फ्रॉम ए टू बी असं म्हणू त्यावेळी हे एवढं सगळं लिहिण्याऐवजी हे नोटेशन वापरायचं. याचं रीडिंग कसं, आर फ्रॉम ए टू बी. ओके, ब्रॅकेट क्लोज. इज एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी, एनी सबसेट ऑफ A क्रॉस B, A क्रॉस B चा कोणताही सबसेट म्हणजे रिलेशन फ्रॉम ए टू बी. मग B क्रॉस A चा कोणताही सबसेट म्हणजे रिलेशन फ्रॉम B टू A होणार बरोबर. B क्रॉस A चा सबसेट म्हणजे रिलेशन फ्रॉम B टू A. A क्रॉस A चा सबसेट म्हणजे रिलेशन फ्रॉम ए टू ए. लक्षात आलं लॉजिक काय. ए क्रॉस बी चा सबसेट म्हणजे रिलेशन कुठलं मिळतं, ए टू बी. बी क्रॉस ए चा सबसेट म्हणजे रिलेशन काय मिळणार, बी टू ए. ओके, आता आपण आधी आपल्या ए टू बी या रिलेशन वरतीच फोकस करू. लिहून झाली डेफिनेशन. एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. काय लिहिले डेफिनेशन वाचा एकदा. इफ ए अँड बी आर एनी टू सेट देन द रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. ओके, आता याला कितीतरी सबसेट लिहिता येऊ शकतात. बरं, किती सबसेट लिहिता येऊ शकतात बरं, तेच क्वेश्चन महत्वाचं आहे. याचे दोन लिहिले मी, हा एक सबसेट लिहिला, हा एक सबसेट लिहिला. किती सबसेट लिहिता येऊ शकतील बरं. कॅन एनीबडी टेल. 2 raised to 20 करेक्ट. पॉवर सेट ती कन्सेप्ट इकडे लागते अशी. आता
एखाद्या सेटमध्ये जर n नंबर ऑफ एलिमेंट असतील तर त्याला किती सबसेट असतात? 2 raised to n. 2 raised to n. एखाद्या सेटमध्ये जर n नंबर ऑफ एलिमेंट असतील तर त्याला 2 raised to n एवढे सबसेट असतात. यात A क्रॉस B मध्ये किती एलिमेंट आहेत? 20. तर किती रिलेशन पॉसिबल आहेत, किती सबसेट पॉसिबल आहेत? 2 raised to 20. म्हणजेच 2 raised to 20 एवढे रिलेशन्स याच्यामधून निघतील बाजूला. आता याच्यावरती पण क्वेश्चन असतो बरं का, पण तो कसा? समजा क्वेश्चन असा आहे, इफ n ऑफ A इक्वल टू 3, n ऑफ B इक्वल टू 4, देन हाऊ मेनी रिलेशन्स आर पॉसिबल फ्रॉम A टू B? सांगा बरं. 2 raised to 12. हाऊ मेनी रिलेशन्स आर पॉसिबल? 2 raised to 12. 2 raised to 12. कारण A मध्ये 3 एलिमेंट आहेत, B मध्ये 4 एलिमेंट आहेत, म्हणजे A क्रॉस B मध्ये 3 into 4 म्हणजे 12 एलिमेंट येणार. बरोबर? A क्रॉस B मध्ये 12 एलिमेंट येणार. त्याला किती सबसेट? 2 raised to 12. 2 raised to 12 सबसेट म्हणजे 2 raised to 12 एवढे रिलेशन तयार होतील. लक्षात येत आहे? हो. बरं. याच एक्झाम्पलमध्ये जर आपण रिलेशन B टू A घेतलं तर किती रिलेशन तयार होतील बरं? 2 raised to 12. तेवढेच. हे रिलेशन वेगळे असतील पण संख्या तेवढीच राहणार. बरं. रिलेशन आर फ्रॉम A टू H घेतलं तर किती येतील बरं? 2 raised to 9. 2 raised to 9. आणि जर B टू B घेतलं तर 2 raised to 16. 2 raised to 16. म्हणजे आता बघा हा पॉईंट परत आपल्याला पुढे चालून ॲडिशनली मॉडिफाय करायचा आहे. आणि मेजॉरिटीली क्वेश्चन्स जे कन्सेप्च्युअल येतात थिओरॉटिकल बेसवरती रिलेशनची, ते या कन्सेप्ट बेस्ड येतात. इथं कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं. समजा A मध्ये m नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत आणि B मध्ये n नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, तर A टू B किती रिलेशन्स पॉसिबल आहेत? 2 raised to mn. 2 raised to mn. 2 raised to mn रिलेशन्स फ्रॉम, हे मी आत्ता लिहून ठेवतो इथे. आपल्या डिटेलमध्ये परत लिहायचं आहे, परंतु त्या पुढच्या पॉईंट नंतर आपण हे विसरून जातो, म्हणून आता लिहून ठेवतो आहे. A टू B किती रिलेशन असतील? 2 raised to mn. A टू A किती असतील? 2 raised to m square. 2 raised to m square. याच्यात क्वेश्चन आहेत बरं का याच्यावरती थिओरॉटिकली. आणि B टू B 2 raised to n square. 2 raised to n square. आणि त्या क्वेश्चन्समध्ये फक्त हे आठवण्याला 4 मार्क आहेत. कॅल्क्युलेशन काहीच नाही त्यात, फक्त हे आठवणं हे महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशन काही डिफिकल्ट नाही आहे. व्हॉट दिस. आता यामध्ये महत्त्वाचे मग हे रिलेशन म्हणजे नेमकं काय, हे झालं थेरॉटिकली. प्रॅक्टिकली हे नेमकं काय? प्रॅक्टिकल विचार करता आता पहा, याचं मी स्वरूप बदलतो याच एक्झाम्पलचं. समजा असं गृहीत धरा, सेट A डिनोट द स्टुडंट्स whose roll numbers are 1, 2, 3, 4 and 5. These are 5 students. म्हणजे A हा सेट डिनोट करतो स्टुडंट्स. बरोबर. अँड सेट B डिनोट द डिफरंट सब्जेक्ट्स.
ABCD हे 4 सब्जेक्ट्स आहेत, किंवा त्याला आपण PCMB असंही म्हणू शकलो असतो, पण आता ABCD नाव घेतलेत आपण. हे आहेत 5 स्टुडंट आणि हे आहेत 4 सब्जेक्ट. मग मला सांगा, स्टुडंटमध्ये आणि सब्जेक्टमध्ये काय रिलेशन असतं? रिलेशन या शब्दाचा अर्थ माहिती आहे आपल्याला. खूप काही डिफिकल्ट इंग्लिश वर्ड नाही आहे तो. युज्युअल प्रॅक्टिसमधला आहे, युज्युअल वर्किंगमधला आहे, आणि तोच अर्थ आपल्याला इथं कम्पेअर करायचा आहे, म्हणजे कन्सेप्ट आपली परफेक्ट राहणार आहे. क्वेश्चन काय विचारला आहे मी? स्टुडंटमध्ये आणि सब्जेक्टमध्ये काय रिलेशन असतं? स्टुडंट अँड सब्जेक्ट. स्टुडंट्समध्ये आणि सब्जेक्टमध्ये काय रिलेशन असतं? इन जनरल असं म्हणतात स्टडीचं. आता तो गैरसमजही असेल बऱ्याच लोकांचा, कारण मेजॉरिटीली स्टुडंटला हेच माहिती नसते की सब्जेक्टसोबत आपलं काय रिलेशन आहे. आणि जर हे माहिती नसेल की आपलं हे रिलेशन आहे, देन व्हाय वी कॉल्ड ॲज स्टुडंट्स? असतं का हे रिलेशन? तुमचं आहे का सब्जेक्टसोबत काही रिलेशन तुमच्या? स्टुडंट्स आर रिलेटेड विथ सब्जेक्ट्स अकॉर्डिंग टू दिअर स्टडी. प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये आपण एंटर झालो आहेत, त्यावरून या रिलेशनचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. हे नेमकं सेट लिहिणं, ऑर्डर्ड पेअर लिहिणं वगैरे आपल्याला असलं नाही आहे जास्त. हे सोपं सोपं वाटतं, हे चिल्लर चिल्लर वाटतं. आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाम्पल, ॲप्लिकेशन्सवरती फोकस असतो. आणि मेन इश्यू हा होतो की आपण कन्सेप्ट अप्लाय करायला कमी पडतो, कन्सेप्ट युटिलाइज करायला कमी पडतो. म्हणजे हे आपल्याला आपल्याच फील्डमधला क्वेश्चन होता. स्टुडंट आणि सब्जेक्ट, हाऊ दे आर रिलेटेड? दे आर रिलेटेड बाय दिअर स्टडी. आता हे नेमकं कसं रिलेट होतात, नेमकं कशा पद्धतीने कोरिलेट होतात ते पहा. समजा आपण रिलेशन तेच ठेवू, त्याचा सबसेट ठेवू A क्रॉस B चा. R हे रिलेशन आहे फ्रॉम A टू B, ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत सपोज 1, A, 1, C, 2B, 2C, 3B, 4C, लाईकवाईज. आता हा A क्रॉस B जो आपण लिहिलेला आहे त्याचा सबसेट आहे का बघा याचा. बरोबर आहे? हो. त्यातलेच काही एलिमेंट आपण घेतले. हे यात आपल्याला माहिती आहे की 1, 2, 3, 4, 5 हे स्टुडंट आहेत, ABCD हे सब्जेक्ट्स आहेत, आणि त्यांच्यामधलं हे एक रिलेशन आपण घेतलं. आता हे रिलेशन नेमकं कसं डिस्क्राईब करायचं, त्याला असं सेटच्या फॉर्ममध्ये लिहिण्याऐवजी आणखी एक दुसरा सिंपल वे असतो त्याला रिप्रेझेंट करण्याचा, तो म्हणजे ॲरो डायग्राम्स. म्हणजे काय, यासाठी ते दोन सेट
या प्रकारे रिप्रेझेंट केले. हा आहे समजा सेट ए आणि हा आहे सेट बी, आणि आपला रिलेशन दाखवायचं आहे. समजा हे R1 R2 लिहिले आपण, हे R3 लिहिलं. R3 या रिलेशनची आपण ॲरो डायग्राम काढायची आहे. प्रत्येक रिलेशनची ॲरो डायग्राम वेगळी राहील. म्हणजे यात R1 याची डायग्राम डिफरंट राहील, R2 R3 जेवढे रिलेशन पॉसिबल आहेत प्रत्येकाची ॲरो डायग्राम आपल्याला काढता येईल. ही ॲरो डायग्राम कशी काढायची आधी हे बघा, मग त्यावरून त्याचा अर्थ काय ते लक्षात घेऊ. यात ए या सेटमध्ये एलिमेंट कोण कोण आहेत ते सगळे एलिमेंट आपण आधी इथे लिहिणार. ते एलिमेंट्स म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 5. ए चे सर्व एलिमेंट आपण लिहिले. त्यानंतर बी चे एलिमेंट कोण कोण आहेत, ABC ए बी सी डी, हे झाले सेट बी चे एलिमेंट. आता R3 ह्या रिलेशनची आपण डायग्राम काढतोय. या रिलेशन मधल्या ह्या ज्या जोड्या आहेत यानुसार जोड्या लावायच्या आहेत. आता ह्या जोड्या कशा लावायच्या आहेत, तर यासाठी जे एलिमेंट ज्या पेअर्स या सेटमध्ये दिसत आहेत तेवढ्याच जोड्या लावायच्या आहेत. म्हणजे पहिला एलिमेंट आहे 1, A. 1, A, तो 1 आपण जोडणार ए ला. त्यानंतर दुसरा आहे 1, C, म्हणजे 1 आपण परत जोडणार सी या ठिकाणी. त्यानंतर 2, B, पुढचा एलिमेंट आहे 2, B, म्हणजे 2 आपण जोडणार बी ला. हे झालं 2, B. त्यानंतर 3, सॉरी पुढचा आहे 2C, 2 जोडणार परत सी या ठिकाणी. 3B, परत 3B. फोर सी, सॉरी हां पुढचा कोण आहे 4C, हा 4C जोडला. झाले. यांना आपण देणार ॲरो असे. A to B आहे ना, आता बघा या डायग्रामवरून मी क्वेश्चन काही तुम्हाला विचारतो. सेट ए म्हणजे आपण स्टुडंट म्हणतोय, हे 5 स्टुडंट आहेत, 1 2 3 4 5, 4 सब्जेक्ट आहेत ABCD, आणि त्यांच्यामधलं रिलेशन आहे स्टडी. 1, A याचा अर्थ काय की 1 या नंबरचा स्टुडंट ए या सब्जेक्टचा स्टडी करतो, म्हणजे त्याच्यामध्ये रिलेशन आहे. 1 या नंबरचा स्टुडंट ए या सब्जेक्टचा स्टडी करतो, हा अर्थ आहे 1, A चा. असंच प्रत्येकाचं असणार. ओके, मग मला सांगा 1 नंबरचा स्टुडंट कोणकोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो.
A आणि C. ए आणि सी. C. बरोबर. 1 नंबरचा स्टुडंट कोणकोणत्या सब्जेक्टचा स्टडी करत नाही? B आणि D. बी आणि डी. डायग्रामवरून सगळ्या थिंग्स पटापट लक्षात येतात. बरोबर. त्यानंतर 2 नंबरचा स्टुडंट कोणकोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो? B आणि C. बी आणि सी. 3 नंबरचा स्टुडंट कोणकोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो? D. ओनली बी. 4 नंबरचा स्टुडंट कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो? C. ओनली सी. 5 नंबरचा स्टुडंट कोणकोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो? हेच नाही. कुठल्याच नाही. या 4 पैकी तो कोणत्याही सब्जेक्टचा स्टडी करत नाही. ओके. पण तो स्टुडंट आहे, कारण तो ए या सेटमध्ये आहे. तो या 4 पैकी कुठल्याही सब्जेक्टचा स्टडी करत नाही. ही इज नॉट रिलेटेड टू एनी ऑफ दीज 4 सब्जेक्ट्स. ओके. त्यानंतर ए हा सब्जेक्ट स्टडी करणारे स्टुडंट्स कोण कोण? आता उलट क्वेश्चन विचारतो. ए या सब्जेक्टचा स्टडी करणारे स्टुडंट कोण कोण आहेत? 1. 1. ओनली 1. बी या सब्जेक्टचा स्टडी करणारे स्टुडंट कोण कोण आहेत? 2 and 3. 2 आणि 3. सी या सब्जेक्टचा स्टडी करणारे स्टुडंट कोण कोण आहेत? 2 and 4. सी या सब्जेक्टचा स्टडी करणारे स्टुडंट कोण कोण? 1, 2 and 4. 1, 2 and 1, 2, 4, 4. 4. बरोबर. डी या सब्जेक्टचा स्टडी करणारे स्टुडंट कोण कोण? कोणीच नाही. कोणीच नाही. बरोबर. बघा, रिलेशन डेव्हलप झालं. एका फक्त डायग्राममुळं काय काय किती बदललं की त्या पूर्ण सगळ्या एलिमेंट्सचं पुन्हा कुठल्या एलिमेंटला किती एलिमेंट रिलेटेड आहेत. म्हणजे याला आपण असं म्हणणार 1 इज रिलेटेड टू ए. थिअरॉटिकल लँग्वेजमध्ये म्हणणार आपण 1 इज रिलेटेड टू ए. प्रॅक्टिकली त्याला आपण म्हणणार स्टुडंट नंबर 1 स्टडीज सब्जेक्ट ए. 1 नंबरचा स्टुडंट ए हा सब्जेक्ट स्टडी करतो. टू इज रिलेटेड टू बी अँड सी. 2 is related to B and C. 3 is related to B only. 4 is related to C only. And 5 is not related to any of the subject. म्हणजे 5 नंबरचा स्टुडंट एकाही सब्जेक्टचा स्टडी करत नाही. किंवा डी हा सब्जेक्ट असा आहे ज्याचा स्टडी एकही स्टुडंट करत नाही. बी हा असा सब्जेक्ट आहे ज्याचा स्टडी करणारे 2 स्टुडंट आहेत, नंबर 2 आणि नंबर 3. सी हा सब्जेक्ट असा आहे ज्याचा स्टडी करणारे 3 स्टुडंट आहेत, 1, 2, 4. बरोबर. दॅट्स द रिलेशन. हे रिलेशनचं एक्झाम्पल. आणि ह्या एक्झाम्पलवरूनच आपण फर्दर बऱ्याचशा थिंग्स यामधल्या आता कन्सिडर करणार आहोत. अर्थ कळाला रिलेशनचा नेमका काय तो? हो. या ऑर्डर्ड पेअरच्या सेटवरून ॲरो डायग्राम कशी काढायची हे कळलं? हो. तर आज तुमचं वर्किंग काय? एकतर हे नोट डाऊन करणे आणि हे पण नोट डाऊन करायचं सगळं. त्यात R1 याची ॲरो डायग्राम काढायची, R2 याची पण ॲरो डायग्राम काढायची. आणि फक्त डायग्राम काढण्याचं डॉंकी वर्क नाही करायचं. या ॲरो डायग्राममध्ये जेवढे क्वेश्चन्स मी आत्ता विचारले तुम्हाला
तेवढे क्वेश्चन स्वतःला विचारायचे या प्रत्येक डायग्रामसाठी की 1 कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो, 2 कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करतो, ए हा सब्जेक्ट स्टडी करणारे कोण कोण, डी हा सब्जेक्ट स्टडी करणारे कोण कोण, हे क्वेश्चन स्वतःला विचारायचे. कारण त्यातच तुमच्या पुढच्या पॉईंटकडे आपलं जे वळायचं आहे त्याचे फंडामेंटल्स डेव्हलप होणार आहेत. कारण मी त्याचीच लिंक पकडून पुढे जाणार आहे. लक्षात येत आहे? हे वर्किंग तुम्हाला करायचं आहे. ओके, होईल एवढं वर्किंग? हो. येस. सो राईट डाऊन दिस and then